हॅलो, नमस्कार. ड्रीम रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पॅटर्न कसा शिवतात ते दाखवलेला. यावेळी मी थोडा पॅटर्न दाखवलेला तुम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होत्या की खूप छान वाटतोय ब्लाऊज पॅटर्न. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तुम्ही छान छान कमेंट करतायत माझ्या व्हिडिओला आणि तुमच्या कमेंट्समुळे मला अजून व्हिडिओ बनवावे असं वाटत आहे. ओके, तर तुमच्या सगळ्यांसाठी आता मी स्लीव्हचा पण एक नवीन पॅटर्न तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, ते म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचसोबत हाईप बटनवर क्लिक करून हाईप नक्की करा. ओके, आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्किप करता ना, तेव्हा मध्ये मध्ये जे मी पॉईंट सांगते ते तुमचे चुकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करतात तिथपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. ओके, तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला. तर हे बघा, आपण स्लीव्स ना ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कट करून घेतलेला होता. आता स्लीव्हचं कटिंग कसं करतात ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याआधी जो मी स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, तर मग आता मी स्लीव्स कटिंग करून घेतलेला आहे. आणि हो, अजून एक गोष्ट सांगते, स्लीव्स पॅटर्न कोणता करायचा हे त्या दिवशी माझं डिसाईड झालेलं नव्हतं, त्यामुळे मी स्लीव्हची जेवढी पूर्ण उंची आहे तेवढा स्लीव्स कट केलेला आहे. पण आता जो आपण पॅटर्न कट करणार आहोत त्याला आपल्याला ना एवढी पूर्ण उंची नको आहे, म्हणजे तयार स्लीव्स आपल्याला एवढा पाहिजे. पण त्यात मी एक्स्ट्रा बेल्ट लावणार आहे. समजा आता मी हा स्लीव्स आहे आणि ह्याला एक्स्ट्रा बेल्ट लावला तर ह्याची उंची वाढणार. मग त्यामुळे मला तयार स्लीव्ह जर एवढा पाहिजे असेल तर मग बेल्ट एवढा मला कट करावं लागणार. तर मग कसं कट करायचं ते तुम्हाला सांगते. आता समजा तुम्ही पॅटर्न तुमचा डिसाईड झालेला आहे तर तुम्हाला एवढा मोठा स्लीव्स कट करायची गरज नाही. आता जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते त्यानुसार तुम्ही छोटा स्लीव्स कट करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जेवढा आपल्याला हवा आहे तेवढाच कट करून घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते. तर समजा तुमची बाही लांबी आहे 11 आणि तुमची बेल्ट साईज आहे 3, तर मग तुम्हाला बाही लांबीमधून 3 इंच मायनस करून घ्यायचं आहे, म्हणजे बेल्ट साईज मायनस करायची आहे. तर 11 मधून 3 मायनस करायचे, 8 राहतात आणि 8 मध्ये 1 इंच वाढवायचं. का ते सांगते. इथून अर्धा इंच जाईल आपलं मार्जिनला आणि खाली अर्धा इंच जाईल मार्जिनला. मग तसं करायचं आपल्याला. ओके, तर इथे आपण 9 इंचाचा स्लीव्ह कट करून घेणार आहोत. तर आता इथे मी 9 इंचाचा स्लीव्ह कट करून घेते. ओके, तर इथे मी आडवी लाईन आखून घेईन. तुम्ही आहे ना आधीच ह्या फॉर्म्युलानुसार तुमचं माप काढायचं आणि एवढा स्लीव्ह कट करून घ्यायचं. ओके, तर मी आता कट करून घेते इथे. मग तुमचं हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना कट म्हणजे वेस्ट जात नाही. माझा त्या दिवशी पॅटर्न डिसाईड झाला नव्हता ना, मग त्यामुळे मी डायरेक्ट मोठा स्लीव्ह कट करून घेतला. मेन फॅब्रिक पण मी कट करून घेतलं होतं त्या दिवशी स्लीव्हसाठी. मग इथे मेन फॅब्रिक पण कट करून घेते. खालून कटोकटच कट करणार आहे, जास्त नाही ठेवणार आहे. बाकी तिन्ही साईडने मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे तुम्ही जर आधीच एवढा स्लीव्ह काढलात ना तर तुमचं हे फॅब्रिक वेस्ट जात नाही, घडीत बाहेर पडतं. ओके, तर सगळ्यात पहिला आता स्लीव्ह करताना काय करायचं आहे सांगते. आता तुम्हाला अस्तरची गरज नाही लागणार, खाली बेल्ट लावतो त्याच्यासाठी. फक्त स्लीव्ह मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. 3 इंचाची पट्टी काढणार ना आपण, मग फोल्ड मध्ये 3.5 इंच घ्यायची. ओके, रुंदीला हा स्लीव्ह जेवढा आहे, रुंदीला इथे दंडघेर जेवढा आहे त्याच्यापेक्षा दोन्ही साईडने 1-1 इंच जास्त ठेवा. आणि म्हणजे असं उंचीला आहे ना असा फोल्ड मारायचा आहे. बघा, हे डबल कापड आहे हा, म्हणजे दोन्ही साईडच्या पट्ट्या बाहेर पडतील. इथे बघा, हे डबल फोल्ड केलेलं कापड आहे. इथे दंडघेरच्या निम्मे अधिक 2 इंच तिकडे घेतलाय ना, मग इथे दंडघेरच्या निम्मे अधिक 3 इंच किंवा 3.5 इंच घेऊ शकता. आता मी पुन्हा एक फोल्ड करून घेते ह्याचा. ओके, हे बघा, खरं आपल्याला असा फोल्ड करून लावायचा असतो. ओके, मग हा 3 इंचाचा बेल्ट आपल्याला पाहिजे असतो, पण मग शिलाई मार्जिन मध्ये पुन्हा जातो, त्यामुळे आपल्याला 3.5 इंचाचा काढायचा आहे. ओके, म्हणजेच किती, 3.5 आणि 3.5 7 इंचाचा, म्हणजे इथे 7 इंचाचा सरळ काढून घ्या. आणि समजा असा फोल्ड करून काढत असाल तर 3.5 इंचाचा काढा. मी असा ओपन करून काढते, त्यामुळे तो 7 इंचाचा काढावा लागेल.
काय काय जणांना 7 इंच का ते समजत नाही, त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. हे बघा, हा फोल्ड करून बरोबर 3.5 इंचाचा यायला पाहिजे, म्हणून 7 इंचाचा काढला. आलाय ना 3.5 इंच. म्हणजे हे बघा, इथे अर्धा इंच जाणार आपलं शिवण्यात. ओके, कट करते नंतर तुम्हाला दाखवते कसं होणार ते. एक पट्टी आणि ही दुसऱ्या हाताची पट्टी. तर ह्या 2 पट्ट्या झाल्या आहेत. आता हाताला डिझाईन काय करणार ते सांगते. एक अस्तर घेते कोणतं पण, फोल्ड मारून घ्यायचा. त्यानंतर इथून जेवढं तुम्हाला ब्रॉड हवं असेल तेवढं घ्यायचं. मी इथे 1/2 इंच ब्रॉड घेते, मला जास्त ब्रॉड नको आहे, त्यामुळे मी इथून 1/2 इंच घेते. ओपन केल्यानंतर तो त्याच्या डबल होऊन जाईल. ओके, आणि इथून मी 4 इंच घेते. इथून मी 1/2 इंच घेतलाय आणि इथून मी 4 इंच घेतलाय आणि इथे मी त्रिकोण करून घेते. तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा पण ठेवू शकता, पण मला इथे मोठा नको आहे, बारीकच हवा आहे. त्रिकोणी शेप आहे तो, त्यामुळे मी इथे बारीकच घेतलाय शेप. छापून घ्यायचा असा आणि पुन्हा हा बघा. झाला. आता ह्याच्यावर पुन्हा हा ठेवायचा. चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आहे स्लीव्हची आणि छापून घ्यायचं आहे. ठेवताना चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवून छापा, नाहीतर दोन्ही बरोबर नाही येणार. थोडासा क्रॉस आलेला तिकडे, म्हणून मी पुन्हा ठेवून पुन्हा करून घेते. थोडं पट्टीने झाकून घेईन. हे बघा, अशा प्रकारे मी आखून घेतलेले आहेत. आता काय करायचं बघा, मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक घेतल्यानंतर अस्तर ठेवायचं आहे त्याच्यावर. आता ही चांगली बाजू आहे आणि अस्तरची जी चांगली बाजू आहे ती त्याच्यावर ठेवायची. आणि मी इथे अस्तरवर आखताना चांगल्या बाजूने आखलाय, तुम्ही उलट साईडने आखून घ्या. ओके, अस्तरवर आखताना उलट साईडने आखून घ्या. इथे स्टॉप करायचं आहे आपल्याला. स्लीव्हची चांगली बाजू, त्याच्यावर अस्तरची चांगली बाजू ठेवायची. उलट बाजू आपल्याकडे पाहिजे. आता स्टिच कसा करायचा, तर इथून इथपर्यंत फक्त त्रिकोण स्टिच करून घ्यायचं आहे. ओके, फक्त त्रिकोण स्टिच करून घ्यायचं आहे. मी स्टिच करून दाखवते तुम्हाला. चला, आता मी स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा, बरोबर जसं त्रिकोण आपण आखून घेतलेला ना तिथपर्यंत स्टिच केलेली आहे. आता कट करायचं आहे. ओके, एक 1/2 इंचाचं अंतर सोडून कट करून घ्यायचंय. कॉर्नर मात्र व्यवस्थित मारायचं आहे. दाखवते.
कॉर्नर व्यवस्थित मारा. आता बाजूने तर स्ट्रेट लाईन्स आहेत ना, त्यामुळे नॉच मारायची तर गरज नाहीये. फक्त तुमचं कोन असेल ना तो व्यवस्थित यायला पाहिजे. ओके. हा कोन जो असतो, हा जो कोन असतो हा व्यवस्थित यायला पाहिजे असा. हा बघा. ओके. तर आता हे पलटवून घ्यायचंय. नख मारून घ्या म्हणजे व्यवस्थित बसेल. दाब शिलाई मारायला बरं पडतं. कॉर्नरला नॉच बरोबर मारलात ना तर मग कॉर्नर व्यवस्थित येतो. जर कॉर्नरला शिलाई म्हणजे कट बरोबर मारला नसाल तर मग कॉर्नर इथे पण तुमचा व्यवस्थित येणार नाही. हा बघा, हा काहीसा असा दिसेल तुम्हाला. आता सगळ्यात पहिला तर हा जॉईंट करून घ्यायचा आहे बघा. इथून पहिला इथे दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून घेतल्यानंतर पूर्ण हात जोडून घ्यायचा. तर मी आता जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते. दाब शिलाई मारून घ्यायची कटोकट मस्त. त्यानंतर पूर्ण हात जोडून घ्यायचा आहे. मी इथूनच कंटिन्यू करते. इथे बघा, इथे मी पूर्ण चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे. हा पलटवून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचं कापड आहे जेवढं पण ते कट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी स्लीव्ज कट करून घेतलेला आहे. म्हणजे हा फायनल स्लीव्ह झालेला आहे. आता ह्याला फक्त बेल्ट लावायचा आहे. तर बेल्ट कसा लावणार ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला काय करायचं आहे तर बघा, हा कापड आहे ना असा स्ट्रेट ठेवून घ्यायचा. ठेवला. कापडची चांगली बाजू पाहिजे आपल्यावर. त्यानंतर स्लीव्ज आहे ना, स्लीव्हची पण जी उलट बाजू आहे ती चांगल्या बाजूवर यायला पाहिजे अशी ठेवायची. हे बघा, स्लीव्हची उलट बाजू चांगल्या बाजूवर यायला पाहिजे असं ठेवायचंय. आता हे मार्क, हे जे अंतर आहे ना, हे शिवताना आहे ना कधीतरी पुढे मागे होतं. त्यामुळे इथे असं ठेवल्यानंतर हे बरोबर ठेवल्यावर किती बरोबर म्हणजे इथेच हा मार्क यायला पाहिजे असं ठेवायचा. म्हणजे शिवताना आपलं असं मागे पुढे होणार नाही. असं जर तुमचं झालं कुठेतरी ओढलं गेलं तर मग हा ना ताणतो. मग त्यामुळे असा तुम्ही नीट ठेवून घेतलात ना स्लीव्ज, असा स्लीव्ज बरोबर असा कपड्यावर ठेवून घेतलात की पहिला कुठपर्यंत येणार आहे तो मार्क करून घ्यायचा. म्हणजे अजिबात आपलं कापड ताणत नाही. आणि इथून सरळ स्टिच करून घ्यायचं. सरळ स्टिच केलं. मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करते आणि शिवून पण तुम्हाला दाखवते. आता बघा, हा काय करायचंय, ही चांगली बाजू आहे पट्टीची, ही स्लीवची उलट बाजू आहे. चांगल्या बाजूवर उलट बाजू ठेवायची. बरोबर ह्या मार्क वर असं ठेवायचं आणि त्यानंतर स्टिच करायचं. असं जर स्टिच केलात ना तर तुमचं अजिबात मागे पुढे होणार नाही. ओके. त्यानंतर ह्या मार्कवर इथे ठेवायचं. एक दाबाचं अंतर घ्या. आणि हा जो भाग आहे ना हा असा फोल्ड करून घ्या. इथे आधीच फोल्ड करून ना त्याला असं नख मारून घ्या, कॉटन असेल तर. आणि कॉटन नसेल, सुळसुळीत कपडा असेल, तुम्ही नवीन असाल तर एक मोठी शिलाई मारून घ्या.
जर असा सुळसुळीत कपडा असेल तर सिल्कचा वगैरे. ओके, तर आता हे असं फोल्ड मारून घेतली आणि बरोबर ही शिलाई दिसते ना, तर ह्या शिलाईवर ठेवायचं असं. हा, ह्या शिलाईवर बरोबर ठेवायचं आणि एकदम बारीक अशी दाब शिलाई कशी मारतो तशी स्टिच करून घ्यायची. जर तुम्ही नवीन असाल तर पहिला इथे मोठी शिलाई करून घ्या, कॉटन नसेल कापड तर. ओके, आता इथे पिन्स लावून घ्या, म्हणजे कसं अजिबात इकडे तिकडे होणार नाही पिन्स लावलात की. आणि नवीन शिकतात ना, पुन्हा पुन्हा सांगते, पिनांचा वापर जास्त ठेवा नवीन शिकत असाल तर. मग तुम्हाला पुन्हा पुन्हा सोडवायची गरजच लागणार नाही जर तुम्ही पिनांचा वापर जास्त ठेवलात तर. आता बरोबर इथून दाब शिलाई मारतो ना तशी स्टिच करून घ्यायची. चला करून घेऊया. मारून दाखवते. बरोबर शिलाई आहे ना त्याच्यावर आपली फोल्ड यायला पाहिजे, शिलाई हाईड व्हायला पाहिजे. इथे बघा मी फोल्ड तयार करून घेतलेली आहे, पट्टी लावून घेतलेली आहे. तर आता काय करायचं बघा, हा फोल्ड करायचा असा. आता हे मी डबल फोल्ड करून घेतलाय. नंतर खाली जी पट्टी आहे ना त्याच्यावर दंड घ्यायचा दुसरा भाग अधिक 2 इंच टाकायचा. दंड घ्यायचा दुसरा भाग 5 होता, अधिक 2 इंच 7 झालं. तर इथे 7 वर मार्क करून घेते आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा. ओके, आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून टाकायचं. नीट बघायचं, व्यवस्थित ठेवायचं आणि नंतर एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. दुसरा स्लीव्ज पण लगेच कट करून घ्यायचा. दोन्ही स्लीव्ज एकत्र ठेवून कट केला तरी चालेल. व्यवस्थित ठेवायचं. दुसरा स्लीव्ज मी याच्यावरच ठेवून कट करून घेते. तर अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज झालेले आहेत. आता बघा इथे काय करायचंय, सुईत दोरा घालून घ्यायचा. आपल्याला हात शिलाईची सुई घ्यायची, त्यात दोरा घालून घ्यायचा आणि बस मध्य, हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्याची लाईन ड्रॉ करून घ्या, नाहीतर मग तुमच्या ज्या प्लेट्स असतात ना त्या एकसारख्या पडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात ना तर नक्कीच तुमचं फिनिशिंग खूप छान दिसतं. तर मी इथे मध्याची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि बस सुई अशी घालायची आणि चुन्या काढतो ना आपण त्याच्यासाठी कसं घेतो, हे बघा, एक पाव इंचावरून सुई आत बाहेर अशी काढून घ्यायची. एकदम सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगते इकडे, त्यामुळे लक्ष देऊन बघा आणि जसं मी सांगते तसंच फॉलो करा. नाहीतर मग पुन्हा तुमच्या कमेंट्स असतात की माझा असा प्रॉब्लेम होतोय, तसा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही तेच करतात ना, तुम्ही व्हिडिओ स्किप करून करून बघता, छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही लक्षात घेत नाहीत आणि नंतर मग तुम्ही सांगतात की माझा असा प्रॉब्लेम येतोय आणि तसा प्रॉब्लेम येतोय. मी प्रत्येक कमेंटला तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही व्हिडिओ नीट बघा आणि त्याप्रमाणे ट्राय करा, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत. गुंडाळून घ्यायचा आता ह्याला. हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे ना तो असा गुंडाळून घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची. गाठ कशी मारते ते पण बघा, हे बघा, व्यवस्थित अशी एक गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यावर तुम्ही लुक बघू शकतात स्लीव्हचा. अजून एक गाठ मारून घेते, म्हणजे फिक्स करून टाकते आणि नंतर मग दोरा कट करून घेते. आता ना दोरा कट करायच्या आधी काय करायचं बघा, हा मागे जायचं. मागच्या साईडने ना फॅब्रिक मध्ये पण गाठी घालून घ्यायच्या, म्हणजे एकदम फिक्स करून टाकायचा आपला दोरा.
इथे आहे ना आतमध्ये असं गाठ मारून घ्यायची, म्हणजे दोरा सुटण्याची शक्यता कमी होते. मस्त फिक्स करून टाकायचं 1-2 गाठी मारून, नंतर दोरा कट करून घ्यायचा. आणि बॅक साईडला जर तुम्ही बटन लावणार असाल, आता ह्या ब्लाऊजला बॅक साईडला बटन ठेवलंय आपण, मग बॅक साईडला जे कुठलं पण बटन लावू ना तेच बटन इथे लावायचं. ओके, तर हा स्लीव्हचा ना तुमचा फायनल लुक आहे. एकच मिनिट दाखवते. तर हा स्लीव्हचा फायनल लुक आहे. मध्ये बटन ठेवायचं, बटन ठेवून दाखवते. तर बॅकला मी त्या दिवशी हे एक बटन लावून दाखवलेलं. तर हे बघा, हे बटन असं उभं छान दिसेल. तर असं तुम्ही इथे नंतर बटन टक करून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे दुसरं कुठलं असेल तर हे लावून दाखवते, म्हणजे कॉन्ट्रास्ट बरोबर दिसतंय चांगलं, त्यामुळे हे लावून दाखवते. तर इथे बरोबर असं मध्ये बटन टक करून घ्यायचं. तुमच्या अशा प्रकारे स्लीव्हचा फायनल लुक असेल. हे आता आहे ना ठेवलंय मी असंच, त्यामुळे हे असं उभारतंय, पण जेव्हा तुमच्या हाताला बसेल ना तेव्हा परफेक्ट हा असा बसून जाईल. ओके, अशा प्रकारे आपल्या स्लीव्हचा हा फायनल लुक होईल. तर आज मी तुम्हाला स्लीव्ज पॅटर्न दाखवलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज कसा जोडायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फोरटक्स ब्लाऊज जसा मी जोडलेला सेम तसाच हा ब्लाऊज जोडायचा आहे. तर फोरटक्स ब्लाऊज पण मी तुम्हाला जोडून दाखवलेला, हा पण ब्लाऊज मी तेच मेथडने तुम्हाला जोडून दाखवणार. आणि मी समजा असं करत राहील तर व्हिडिओ वाढत राहतील आपले, मग त्यापेक्षा सगळे पार्ट्स रेडी आहेत. जसा फोरटक्स ब्लाऊज अस्तरचा जोडलेला त्याचप्रमाणे कटोरी ब्लाऊज अस्तरचा जोडायचा आहे. फ्रंट पार्ट तुम्हाला दाखवला आहे, बॅक पार्ट तुम्हाला दाखवला आहे, स्लीव्ज पण रेडी आहेत. मग जसा आपण फोरटक्स जोडला तसाच हा पण पार्ट जोडून घ्या. ओके, आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्लीव्ज पॅटर्न कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून काय शिकायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही सगळे ज्या ब्लाऊजची वाट बघत होता तो म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला सुरुवात करणार आहोत. सोमवारपासून प्रिन्सेस कट ब्लाऊजचे व्हिडिओ स्टार्ट होतील. तर सगळ्यात पहिला कटिंग दाखवेन, त्यानंतर फ्रंट पार्ट दाखवेन, नंतर बॅक पार्टमध्ये कोणता तरी एक वेगळा डिझाईन दाखवेन तुम्हाला. आणि पहिला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज घेणार आहे तो डीप नेकचा घेणार आहे, आणि त्यानंतर मी सेकंड ब्लाऊज घेणार तो बोट नेकचा घेणार. ओके, तर पहिला डीप नेक प्रिन्सेस कट बघूया, त्यानंतर बोट नेक प्रिन्सेस कट बघूया. तर मग आता कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग स्टिचिंग झालेलं आहे. पूर्ण ब्लाऊज कसा जोडायचा ते बघण्यासाठी तुम्हाला सांगितलंय तसं फोरटक्स ब्लाऊज बघा. आणि नक्की मला कमेंट करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. आणि जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.